पण आता शुभ हुमणे जर्सी नंबर 10 आता तर पहिली चढाई एक अफलातून चढाईवर जलप्रतिस्पर्ध्यांना मोहित केलं आणि अडचणीचं काम केलं तोच जर्सी नंबर 1 आता खराब काय चित्र मात्र पहिली चढाई पहिला गोल जर्सी नंबर 10 च्या शुभमच्या नावावर तितकाच मातब्बर असणारा आणि आपल्या गावाचा तितका उमदा आणि जन कबड्डी मध्ये एक मोठं नाव तयार केलंय तोच मनीष खापरे एक वादी खेळाडू म्हणून जर पाहिलं गेलं तर मनीष खापरे इथे मध्ये चढाई करत येतोय दरम्यान पहिली चढाई संयमाची चढाई गेली आहे 21 आता जर्सी नंबर 1 च्या बाजूमध्ये पण इतर डिफेन्स बोनस पॉइंट टू साई सेवा आणि पॉइंट सागर इथं मात्र सागरनं हेरलं जर का आपण मनीष खापला जास्तीत जास्त वेळ बाहेर बसवलं तर आपण नेहमीच वर्चस्व निर्माण करू शकतो हे सागरनं मात्र ही व्यवहार केले बावा हुमणे आणि मंदाचं माध्यम दिलं कारण निश्चितच जर का मनीष खापला सोडलं तर एक वर्चस्व निर्माण करू शकतो अशा प्रकारची व्यवहार रचले गेले दोन्ही संघ एकमेकाचे आदोदारे निश्चित ओळखणारे संघ म्हणून एकमेकांसमोर भिडत टाकणे ही स्पर्धा आहे ग्रँड फायनलमध्ये पण धडक मारलंय पण इथं वर्चस्व निर्माण करायचंय साई सेवा संघाच्या चषकावर आपलं सुवर्ण हस्ताक्षर नाव कोरायचं आहे आणि यावेळी पुन्हा एकदा सुमित खापरे इथं मत अँकर होल्ड केला तो ही अँकर होल्डची किमया केली आहे तर रसिक खानेकरच्या माध्यमातून दरम्यान युवराज लवरंग आज फारशी चमकदार कामगिरी जरी केली नसली तरी अनेक स्पर्धेचा अनुभवजीच्या पाठीमागे तोच युवराज इथे मदत करायला येतोय 4च्या डिफेन्सवर आक्रमण 3 खापरे बंधू मात्र मैदानाच्या बाहेर आपण गेलेलं पाहिलं एक मोठा फरक इथं मात्र पडणार तर हा फरक भरून कशा प्रकारे काढायचा आहे तर साईल शिगवणला इथं मोठं काम करायचं आहे पण दरम्यान आपण पहिल्याच मॅच मध्ये पाहिला तर साईल शिगवणचं इथं दमदार कामगिरी झाली नाही आहे दरम्यान तीच कामगिरी तेच सातत्य यावेळी एमपी रेड इथं मात्र एमपी रेडचं रूपांतर पुन्हा एकदा तिसऱ्या रेडचं मध्ये झालं आणि पुन्हा शुभम हुमणे नावाचं वादळ इथं मात्र तिसऱ्या चढाईमध्ये आपण पाहिला बॅक किक केली कोपऱ्याच्या साईडला मात्र अचूक टिपण्याची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केलं शुभम एकाकी खिंड लढवायचे इथं मग साई सेवा संघाचा साहिल शिगवणला पण खराब कॅच मध्ये पहा पण अप्रतिम कॅच केली गेली इथं मात्र मध्ये डबल अँकर केला आणि साईने नावाचं वादळ पुन्हा एकदा थांबवण्याचं काम केलं आणि आपल्या संघाच्या गुणांच्या भर पडली एक अफलातून कामगिरी ज्याने पहिल्यापासून एक कडवी झुकण्याचं काम केलं पुन्हा एकदा शुभम इथं मात्र शुभमचं काम सन्मान केला तर पण तसं होत नाहीये इथं पहिल्याच काही मिनिटांमध्ये पूर्ण दबावला 1+2+2 4 पॉइंट भोगावणार का सागर संघाला पुन्हा एकदा आपल्या वर्चस्वाखाली निर्माण करून घेतो का पण इथं म्हटलं याच मनीष खापरेला एक मोठं काम घडवून आणायचंय 21 जर्सी बदल केला मनीष खापरे या विकासा प्रकारचं गुणवान करणार आणि 1 गुणांसाठी इथं मात्र पुण्याला तयार झाला शुभमला थांबवलं गेलं आणि तयार झाला युवराज लवरंग पण अजूनही दमदार कामगिरी पण जोपर्यंत युवराज आपल्या मैदानामध्ये असेल तोपर्यंत मॅच टर्निंग पॉइंट वर नेण्याचं काम करू शकतो एवढी ताकद एवढा अनुभव करू शकतो म्हणून सध्या सागरच्या माध्यमातून आपण खेळताना पाहिला दरम्यान एमपी रेड एक संयमाची रेड इथं मात्र संयम साकारला जातोय आणि संयमच्या माध्यमातून एमपी रेड केली येते पुन्हा एकदा साई सेवाचा स्टार खेळाडू लाडका खेळाडू म्हणून मनीष खापरे 2-2-2 अशा 6च्या डिफेन्सवर आक्रमण घडवायचं आहे इथं मात्र पाहायला घेतले तो का ज्या ती आपल्या लांब साईनं गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता पण पाहूया कशा प्रकारे आपले गुणवान खेळ करणार बॅक किक केली सागरच्या मध्यरक्षकावर आता तर यश टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता पण आपलं संरक्षण करतोय जर पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका निभावली तोच सागरचा लाडका आता
शुभम बुमणे जर्सी नंबर 10. आपण क्रिकेटमध्ये पाहिलं तर सचिन तेंडुलकर टी शर्ट नंबर 10 आणि आपण स्थानिक लेवलला जर्सी नंबर 10 चा कार्ड पाहिला तर शुभम बुमणे एक वादळ खेळी नेहमीच घडवतो. आपल्या संघाच्या विजयामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा असतो तो तर शुभम. एका मध्ये थम्सअप मिळाला, बोनस मिळाला, वर्चस्व निर्माण केलंय. पण हेच वर्चस्व हे दबाव स्वीकार असेल रनिंग हँड टच केला, युवराजवर टार्गेट केला आणि एक भोरा मात्र मैदानाच्या बाहेर आपण पाठवण्याचं काम केलं मनीष खापरेनं. दबाव झुगारला पाहिजे. दबाव झुगारून जर खेळलं तर निश्चित एक वर्चस्व करू शकतो साई शिवसंघ. पण पाहूया कशा प्रकारे गुणवान खेळाडू म्हणून शुभम पुन्हा खेळ करणार. राज खापरेच्या माध्यमातून कोपरक्षणाची भूमिका आपण पाहिलं. एक कॉर्नरवर दुसऱ्या ऑलराऊंडरची भूमिका निभावणारा आपण मनीष खापरे पाहिला. आज मात्र साहिल शिकवण खेळी मात्र बहरत आहे. जर का साहिलची खेळी बहरली तर निश्चित एक मजा रक्षण येऊ शकतात. पण तसं घडत नाही आहे. सपोर्टर रेडर म्हणून मनीषला साथ देणं गरजेचं आहे. पण यावेळी रसिक खाडेकर ज्यांना आतापर्यंत चालू मॅच मध्ये 2 अतिशय महत्वाच्या टेकल केल्या. यामध्ये एक टेकल मनीष खापरेला केली आणि दुसरी टेकल साहिल सारख्या मोठ्या खेळाडूला केली. दरम्यान एमटी रेट केली जाते. एक संयम अनुभव आपल्या पाठीशी असताना रिकाम हाताना रसिकला जावं लागतंय आणि इथे मध्ये पुन्हा 3चं पद्धत वापरलंय मनीष खापरेनं आणि एमटी रेट केली. निमंत्रित केला गेला पॉवर रेडसाठी शाबासकी थाप मोठी जबाबदारी कोच पिंटेश ढोंबेन दिली. रसिकच्या खांद्यावर या तिसऱ्या चढाईमध्ये गुणांची कमाई करावी लागणार आहे. यात रसिक खाडेकरला आपण पाहूया कशा प्रकारे गुणवान केली. इथे केला गेला आणि रसिकची खेळी इथे संपुष्ट आली. इथं कोण टॅकल करणार तर राज नावाचा पुण्याचा मोहरा इथं बहत्तर आपण पाहिलं. राज खापरेला सिलेक्ट अँगल काढला आणि पुन्हा मॅच ऑन मध्ये 3 आत्म्याचा संकेत दिले. दो ऑर्डरचा बजार बॅक टू बॅक सुमित खापरेच्या कानापर्यंत पोहोचला. 4चा डिफेन्स. एका बाजूला एका बाजूला यश, दुसऱ्या बाजूला शुभम. ही हुमरे बंधूंची जोडी असताना पाहिजे आपण पिंट्याच्या साथीनं इथे मात्र सुरेख यशनं मात्र सुरेख बॅक काढण्याचा प्रयत्न केला आणि सुमित मात्र मैदानाच्या बाहेर पडलं. एक गुण आपल्या सहजरित्या खिशाचा टाकताना पाहिला. पण दरम्यान एका सातत्यपूर्ण कामगिरी करायची होती सुमितला. पण तसं घडत नाही. निश्चितच प्रयत्न झाला की त्यामध्ये सुरेख बोनसवर पाय टाकण्याचा प्रयत्न झाला. पण पाहूया पंचांनी आपल्यापर्यंत काय येणार. ज्या ती राज खापरेला संधी साधण्याचा प्रयत्न करतोय पण तसं घडत नाही. एम पिरियड केली जाते. इथं मग संयम पिरियडच्या नजर दाखवला गेला. संयम बाळगला जातोय. कारण वर्चस्व आपल्या बाजूला असताना कशा प्रकारे संयम राखावा हे तंत्र मात्र स्वीकारलाय तर सागर संघाने. दरम्यान मनीष खापरे एक उत्तम दाण्याचा चढाई बघतो. कोणत्याही क्षणी वादळी खेळ घडून आणू शकतो. पण इथं यश मध्यरक्षक भूमिकेला पण पाहिला. सुरेख प्रकारचा टाळण्याला करून पाहिला. बॅक केली आणि मात्र शिल्पाव पाऊस झाला आणि पाहतोय दमदार चढाई बघतो. पण पुन्हा एकदा शुभम बुमणे चढाई करता. 2-1-2 अशा स्थितीमध्ये पाहूया इथं कशा प्रकारे यश खापरेवर टार्गेट करणार. यशच्या बाजूने खोलवर जाण्याचा प्रयत्न केला होता पण एक संयम तर निश्चित घ्यावा लागतोय. कारण मनीष खापरेला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर बसवणं सागरसाठी अपेक्षित असेल. तर पाहूया यावेळी साहिल आज ज्याच्यावर भरोसा होता तो साहिल आज बद्दल डगमळी कामगिरी करताना आपण पाहिलं. आणि यावेळी दोडा तिसरी करायची घोषणा 5चा डिफेन्स असताना पाहूया कशा प्रकारे याला पकडण्याचं थांबणं काम करणार. पण इथे मात्र 2 गुणांची कमाई. याला थांबवणं रोखवणं निश्चित कठीण असेल. याला ब्लॉकला अस्तित्वाची लढाई पाहतोय. दरम्यान अल्पशे विश्वंकर जर्सी नंबर 30 अर्थात एक तितकाच उमदा असणार. यावेळी एमटी रेड
प्रत्यंत केलं गेलं आणि पुण्याला साडेकर आला तो शुभम आणि 10 गुणांची आघाडी मुलीत करायचं तर या त्रिकुटाला मात्र एक मोठं काम करायचं आहे. सुपर टिकट संख्या पकडी करायची आहे. पण सागर संघ एक नावाजलेला संघ म्हणून आपण या संघाकडे पाहिलं आणि पुण्याला शुभम एक वादळी खेळ ज्याच्या माध्यमातून घडवून आणली, ज्याला प्रतिस्पर्ध्यानं वर्चस्व घडवून आणलं, तोच शुभम हुंडे इथं तऱ्यांकडे येतोय. भारदार तऱ्यानं नेहमीच उत्खंडावर काम करणारा शुभम हुंडे यावेळी कशा प्रकारे आपला दमदार कामगिरी करण्यास सक्षम राहणार. आपल्या तऱ्यामधला वेगळा मीडियम रेशो येऊन थांबला आणि आपल्या दिशेने वातावरण पोहोचतोय. दरम्यान या ठिकाणी 6 अर्थात इथं मात्र बाहेर बसलेल्या खेळाडूंना आतमध्ये खेळायचं काम करायचं असेल तर या खेळाडूला मात्र एक दमदार चढाई करायची असेल. दरम्यान स्विच करेल पण एमटी रेड आहे. डिफेन्स मध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलं तर निश्चितच पुण्याला सुपर टिकल होऊ शकतो, पण तीच कामगिरी करावी लागणार. पण तसं घडत नाहीये. यावेळी एमटी रेडचा नजरा असतोय, एक संयम आपल्या बाजूला खेचला असतोय सागर संघाच्या माध्यमातून. दरम्यान चढाई मधला पूर्ण वेळ घेतोय आणि निश्चितच आपल्या दिशेनं वळण्याचा प्रयत्न असताना शुभम हुंडेला आपण पाहतोय. जर्सी नंबर 6 आता धोक्याचे घंटाचे कानावर पोचले, पण इथं आणि परिस्थिती असताना रोडवर जाऊन जे आहे अनिकेत खानेकर इथं मध्ये गिरकी मारण्याचं काम केलं, स्वतःमध्ये गिरकी मारली, पण काय पण कर पण इथं गुण टिपला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये इथे खेळायचे. पण पाहूया यावेळी रेडरला बाद ठरलं जात आहे. एक मोठा पुन्हा विवर सरसली गेली आणि एक महत्वाचा गुण आपल्या खात्यात जोडला. बॅक टू बॅक इथे मात्र पुण्याला करो या मर्यादित स्थिती आहे. सुपर टिकेटची नावी संधी आहे ते सुरेश पवार पण याला पकडलं कधी असेल इथं सुरेश कामगिरी. अरे सुपर टिकेट अशाच कामगिरीची प्रयत्न तिथे दमदार क्षेत्र. मी मागायची पाहत होतो की सुपर टिकेटसारखं क्षेत्र उतरलं तर निश्चितच आपण कमबॅक करू शकतो. पुन्हा एकदा शुभम नावाचं वादळ बाहेर असताना पाहूया रसिक खानेकर इथं मात्र उत्तम राज्याचा ऑलराऊंडर यावेळी कशा प्रकारे आपला दमदार परफॉर्म दाखवणार. पण इतर तर रसिकला एक संयमाची का असतो, कारण आपला संघ वरच असताना एका संयमाला खेळलं पाहिजे हे तंत्र मात्र रसिकने बाळगलंय. दरम्यान निदान रेषा पार केले आणि पुन्हा एकदा आपल्या चढाईमध्ये घेतोय आणि आपल्या दिशेनं वळण्याकरता सज्ज. सुमित खापरे जर्सी नंबर 9 अर्थात या सुमितला मोठं काम करायचंय. जर आपल्या संघाच्या पहिल्यांदा हक्का करायचंय तर सुमितला मात्र एक दमदार कामगिरीची अपेक्षा. टार्गेट केला सुमितवर, पण इथं मात्र एमटी रेड करावी लागली सुमित खापरेला. 15 हा मोठा फरक आहे, 9 गुणाचा फरक आहे, पण कोणत्या क्षणी हा फरक मुळीच करू शकतो. याला डिफेन्स अतिशय महत्वाचा आहे तो साई शिव संघाचा. दरम्यान पाहूया काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, येणारा काळ सांगणार की कोणता संघ विजया समीप जाऊन पोहोचणार. इथं मात्र साई शिवा संघाच्या दरम्यान शांतता पसरले, सन्नाटा पसरला, पण यावेळी तो वाढायचा पुण्याला बजर वाढला तो सुमितच्या माध्यमातून. सुमितला इथं मात्र गुणाची कमाई करायची आहे, एखादा गुण आपल्या बाजूला खेचून आणायचं आहे तो सुमितसाठी त्याच गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न करणं निश्चित महत्वाचं आहे. इथं
पुढं काय केलं तुम्ही? मिनिटं संपली. पाहूया मिनिटं संपली, पुढं काय केलं? आणि आयो मतदार घेणारा रसिक दोन मनीष कापरे ऑन दी फायर. पुन्हा एकदा मनीष कापरेला एक मोठा खेळ करत आहे राज्य बाजूनं इथे मात्र कोपरेशन करताना पण पाहिलं. दरम्यान आणि पुन्हा करायचा मनीष ठाकरे. दरम्यान पेशकाची वाटचाल सुद्धा घाटच्या दिशेने चालू असताना आपण पाहिलं. दरम्यान पुन्हा सांगतो इथे दमदार कामगिरी आपण पाहिली आणि तिथं उत्खंड वाटतं मॅचच्या पण मनीष खापरेची कॅच मारली. त्या कॅच साठी आयुष आणि यश हुमणे याच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस सुनील खापरे यांच्याकडून. आणि एकाकी खिंड लढवणारा साई शिवसंघ इथं निष्फळ ठरला. आणि निश्चितच काही अहवालामध्ये तिथं स्टेडियम पूर्ण खाली झालं होताना आपण पाहिलं. एक उत्तम दर्जाचं काम इथं सागरच्या माध्यमातून झालं. पुन्हा एकदा सुमित चढाई करता आला पण सुमित चढाई करता येतोय आणि यावेळी ही चढाई भरणारी चढाई इथं मात्र आपण सुमितला पाहतोय. एक महत्वाची लढत आपण पाहिली. आदित्य जर्सी नंबर 2 छोटा पॅक बडा धमाका उरल्या सुरल्या आपल्याच वेळेमध्ये एक विजयी गुरु उभारण्यापासून निश्चित वंचित असेल पण थोडसा प्रतिकार करू शकतो तो साई शिवसंघ. दरम्यान छोटा पॅक बडा धमाका सागरमध्ये काच उमदा असणारा सागरनं मात्र चांगली विरोध असली कारण सेमी फायनल मध्ये मात्र मागे ठेवण्याचं काम केलं. दरम्यान डोवाडाय इथं मात्र जर्सी नंबर 2 साडेपटू आदित्य इथं काय करणार काय घडवणार एखाद्या गुणांचे संकेत आपल्याबद्दल करणार का पण इथं युवराजला मात्र बाद करण्यात आहे.